तुमचा पगार 7 लाख, 10 लाख किंवा इव्हन 15 लाख आहे, पण चुकीचा टॅक्स रेजिम निवडल्यामुळे तुमचे हजारो रुपये वाया जाऊ शकतात. मंडळी, 2025मध्ये प्राप्तिकराच्या बाबतीत सगळ्यात मोठा गोंधळ होतो तो म्हणजे नवीन टॅक्स रेजिमबद्दल. काहींचं मत आहे नवीन टॅक्स रेजिम सगळ्यांसाठी फायदेशीर आहे, तर काही म्हणतात नवीन टॅक्स रेजिम पूर्णपणे फसवणूक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमच्यासाठी नवीन टॅक्स रेजिम फायदेशीर आहे की तोट्याचा आहे. आधी बघूया नवीन टॅक्स रेजिम म्हणजे काय. 2025मध्ये सरकारने नवीन टॅक्स रेजिम हे डिफॉल्ट केलं आहे. म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःहून टॅक्स रेजिम निवडला नाही तर तुमचा प्राप्तिकर नवीन टॅक्स रेजिमप्रमाणेच कापला जातो. नवीन टॅक्स रेजिममध्ये कमी टॅक्स स्लॅब्स आहेत, सोपं कॅल्क्युलेशन आहे, पण बहुतांशी वजावटी आणि सवलती मिळत नाहीत. मात्र यात स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे तुमच्या पगाराच्या रकमेतून 75,000 रुपयांची वजावट थेट दिली जाते आणि मग उरलेल्या रकमेवर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते. पण स्टँडर्ड डिडक्शन फक्त नोकरी करणाऱ्यांनाच मिळतं, व्यावसायिक उत्पन्नावर मिळत नाही. आता बघूया नवीन टॅक्स रेजिम 2025चे टॅक्स स्लॅब्स काय काय आहेत. नवीन टॅक्स रेजिममध्ये जर तुमचं उत्पन्न 4 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर ₹1 प्राप्तिकर भरावा लागत नाही, म्हणजे तुमचं उत्पन्न करमुक्त होतं. जर तुमचं उत्पन्न 4 ते 8 लाखांच्या दरम्यान असेल तर त्यावर 5% प्राप्तिकर भरावा लागतो. जर तुमचं उत्पन्न 8 ते 12 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 10% प्राप्तिकर भरावा लागतो. जर तुमचं उत्पन्न 12 ते 16 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 15% प्राप्तिकर भरावा लागतो. जर तुमचं उत्पन्न 16 ते 20 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 20% प्राप्तिकर भरावा लागतो. जर तुमचं उत्पन्न 20 ते 24 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 25% प्राप्तिकर भरावा लागतो. आणि जर तुमचं उत्पन्न 24 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 30% प्राप्तिकर भरावा लागतो. इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचं उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर जो प्राप्तिकर होईल त्यावर तुम्हाला सवलत दिली जाते, म्हणजे तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. आता बघूया नवीन टॅक्स रेजिम कोणासाठी फायदेशीर आहे. इथं 4-5 मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. जर तुम्ही नव्याने नोकरी सुरू केली असेल, तुम्हाला कंपनीकडून HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स किंवा घर भाडे भत्ता मिळत नसेल, तुमची 80C किंवा कुठल्याही 80 कलमामध्ये गुंतवणूक कमी असेल किंवा नसेल, तुमची LIC PPF एल्स या पर्यायांमध्ये गुंतवणूक नसेल आणि तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग या प्रकारात फार इंटरेस्ट नसेल तर नवीन टॅक्स रेजिम तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. कारण काय, तर 12 लाख उत्पन्न असेल तरी प्राप्तिकर लागूच होत नाही. मात्र नवीन टॅक्स रेजिम कोणासाठी तोट्याचा ठरू शकतो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्हाला HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स किंवा घर भाडे भत्ता मिळत असेल, तुम्ही LIC PPF एल्स अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असाल, तुम्ही होम लोन घेतलेला असेल, तसंच तुम्ही टॅक्स सेव्हिंगसाठी 80C 80D किंवा अशाच 80 या कलमातील कुठलंही कलम वापरत असाल तर मात्र तुम्हाला नवीन टॅक्स रेजिम तोट्याचं ठरतं, कारण यामधील कुठल्याच टॅक्स सेव्हिंगचे फायदे तुम्हाला मिळत नाहीत. मात्र इथं एक गडबड होऊ शकते ती अशी की जर तुम्ही जुन्या टॅक्स रेजिमनुसार टॅक्स प्लॅनिंग करत असाल आणि तुम्ही तुमच्या कंपनीला तसं कळवलं नाही तर कंपनी तुमच्या उत्पन्नावरील टॅक्सची आकडेमोड नवीन टॅक्स रेजिमनुसार करेल. तसंच तुम्ही आयकर विवरणपत्र भरताना तुम्हाला हवा तो टॅक्स रेजिम निवडला नाही तर तुमच्या उत्पन्नावरील टॅक्सची आकडेमोड नवीन टॅक्स रेजिमनुसार केली जाईल. तेव्हा तुमच्या कंपनीला तुमच्या प्राप्तिकरासंबंधी माहिती देताना आणि ITR फायलिंग करताना म्हणजेच आयकर विवरणपत्र भरताना योग्य तो टॅक्स रेजिम निवडण्याची काळजी नक्की घ्या. धन्यवाद.